श्री नृसिंह गणेश मंदिर गांधी नगर बेलगाम में आरती का आयोजन। बेलगाम पुलिस द्वारा घर में चोरी करने वाले चोरों की गिरफ्तारी की गई। रहमान फाउंडेशन की जानिब से ब्लड डोनेशन कैंप का आयोजन। सिद्धरामैया के बीजेपी के खिलाफ ट्वीट पर मंत्री कारजोल ने दी प्रतिक्रिया। शाही मस्जिद के मंदिर वाले बयान पर जिला प्रभारी मंत्री गोविंद कारजोल, इन्होंने कहा, मुझे इसकी जानकारी नहीं है। कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन बैंगलोर और जिला घटक बेलगाम द्वारा एक वर्कशॉप का आयोजन। बेलगाम में 1 साल में पत्रिका भवन का निर्माण कर पूरे देश के लिए मॉडल बनाएंगे, अभय पाटिल। महिला शौचालय में घुसा, हाथ में ग्लास लिए एक सनकी व्यक्ति। बेलगाम मार्केट पुलिस ने युवक को बाहर आने के लिए मनाया। श्री नृसिंह गणेश मंदिर गांधी नगर बेलगाम में आरती का आयोजन। गांधी नगर के राजा कहे जाने वाले श्री नृसिंह गणेश मंदिर गांधी नगर बेलगाम में आरती का आयोजन किया गया था। आरती ठीक 7 बजे शुरू हुई, जिसमें बेलगाम के कई भक्तों ने हिस्सा लिया। आरती के बाद 8 बजे महाप्रसाद रखा गया था। इस मौके पर बेलगाम नॉर्थ के एमएलए अनिल बेनके, श्री राम सेना हिंदुस्तान के मुखिया रमाकांत कुंडूस्कर के अलावा अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। बेलगाम पुलिस द्वारा घर में चोरी करने वाले चोरों की गिरफ्तारी की गई। वरिष्ठ पुलिस अधिकारियों के मार्गदर्शन में एपीएमसी पुलिस स्टेशन इंस्पेक्टर के नेतृत्व में पुलिस की एक टीम ने 3 चोरों और बेलगाम ग्रामीण पुलिस स्टेशन के इंस्पेक्टर के नेतृत्व में 2 चोरों को पकड़ा गया है। एपीएमसी पुलिस स्टेशन के हद में आने वाले शहर के टीवी सेंटर एरिया में बंद घर में चोरी करने वाले 3 लोगों की गिरफ्तारी की गई है। छानबीन के दौरान कुल 8 मामले सामने आए हैं। गिरफ्तार किए गए आरोपियों के पास से कुल 19,47,625 रुपए मूल्य के सोना चांदी के आभूषण के साथ कार और मोटरसाइकिल भी बरामद किए गए हैं। और ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में आने वाले तुरमुरी गांव के घर में चोरी करने वाले 2 चोरों को कुल 1,75,000 मूल्य के सोना चांदी के आभूषण के साथ मोटरसाइकिल जब्त कर गिरफ्तार किया गया है। रहमान फाउंडेशन की जानिब से ब्लड डोनेशन कैंप का आयोजन। रहमान फाउंडेशन एक ऐसी तंजीम है जो हमेशा से गरीब जरूरतमंद लोगों की मदद के लिए तैयार खड़ी रहती है। रहमान फाउंडेशन मौलाना सज्जाद नोमानी इनके सरपरस्ती में चलती है। इसके पूरे मुल्क में कई ब्रांच मौजूद है। आज रहमान फाउंडेशन बेलगाम की जानिब से मकबे नोमानिया आजम नगर में ब्लड डोनेशन कैंप रखा गया था। इस कैंप में करीब 60 लोगों ने अपना खून डोनेट किया। फाउंडेशन आए दिन जिले में ऐसे ब्लड डोनेशन कैंप्स करते रहती है। पूरे जिले भर से आने वाले मरीजों के इलाज में ये खून इस्तेमाल किया जाता है। कुछ दिन पहले रहमान फाउंडेशन ने सुभाष नगर में नोमानी अस्पताल को भी कायम किया है, जिसमें अब तक कई मरीजों का इलाज किया गया है। रहमान फाउंडेशन को आप अपना पुराना कबाड़, स्क्रैप और डोनेशन देकर भी सपोर्ट कर सकते हैं। सिद्धरामैया के बीजेपी के खिलाफ ट्वीट पर मंत्री कारजोल ने दी प्रतिक्रिया। बेलगाम में जल संसाधन मंत्री गोविंद कारजोल ने दी प्रतिक्रिया। सिद्धरामैया सिर्फ एक राजनेता ही नहीं, वो एक वरिष्ठ नेता और वकील भी है। आजकल इनकी मानसिक स्थिति ठीक नहीं है। सिद्धरामैया को सच्चाई जाननी चाहिए कि आरएसएस इस देश में युवाओं में देशभक्ति बढ़ा रही है। हमारे देश की संस्कृति को बचाने और चमकाने के लिए अपना घरदार छोड़ संतों के जैसे आरएसएस दफ्तर में रहकर देश की सेवा कर रहे हैं। इनके बारे में इस तरह बात करना सही नहीं है। ಮಾನಸಿಕ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಸರಿ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಅವ್ರದ್ದು ಆವೇಶದಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ.
ಒಂದು ಸತ್ಯವನ್ನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು. RSS ಅಂದರೆ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ದೇಶಭಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಯುವಜನಾಂಗಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಉಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಬೆಳೆಸಲಿಕ್ಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮನೆ ಮಠ ಬಿಟ್ಟು ಸಂತರಾಗ ಶರಣರಾಗ RSS ಕಾರ್ಯಾಲಯಗಳಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೇಗೆ ಒಂದು ಮಠಕ್ಕೆ ಯಾರಾದ್ರೂ ಬಿಟ್ಟರು ಅಂದ್ರೆ ಅವರು ಸಾಧು ಸಂತರಾದ್ರು ಅಂದ್ರೆ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದ ಹಂಗೆ ತರ್ಕೊಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿ RSSನವರು ಕೂಡ ಪೂರ್ವಾಶ್ರಮದ ಹಂಗನ್ನು ತೊರೆದು ಈ ದೇಶ ಕಟ್ಟು ಸಲುವಾಗಿ ಈ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ದುಡಿಯಂಥ ಒಂದು ಸ್ವಯಂ ಸೇವಕರ ಸಂಘ ಅದು. ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹಗುರವಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತರ ಅಲ್ಲ. RSS ಪ್ರಕಾರ ಹಿಂದೂ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ರೇಪ್ ಮಾಡ್ಬೇಕಾ ಅಥವಾ 40% ಕಮಿಷನ್ ತಗೋಬೇಕಾ ಅಂತೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೋಡಿ, RSS ಪ್ರಕಾರ ಹಿಂದೂ ಆಗ್ಬೇಕಂತ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಕೆಲಸ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು RSSದವ್ರು, ಅಲ್ಲಿಯ ಸ್ವಯಂ ಸೇವಕರು. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹಗರ್ನಾಗಿ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಕೀಳು ಅಭಿರುಚಿ ಅಷ್ಟೇ. ಯಾರೋ ಉತ್ತರ ಹೇಳಿದಾರಲ್ಲ, ಯಾರ್ಯಾರ ಮೂಲ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿದೈತಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಹೇಳಿದಾರ, ಮಾಧ್ಯಮಗಳಲ್ಲಿ ಬಂದದ, ಅದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು. ವಿರೋಧ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರದ್ದು ಏನಾದರೂ ಸಲಹೆ ಸೂಚನೆ ಇದ್ದರೆ ಗೌರವಯುತವಾಗಿ ತಿಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. शाही मस्जिद के मंदिर वाले बयान पर जिला प्रभारी मंत्री गोविंद कारजोल, इन्होंने कहा मुझे इसकी जानकारी नहीं है। रामदेव गली की शाही मस्जिद के मंदिर होने वाले बयान के मामले पर बेलगाम में जिले के प्रभारी मंत्री गोविंद कारजोल का बयान। इन्होंने कहा कि मुझे शाही मस्जिद विवाद की कोई जानकारी नहीं है, क्या है इसकी भी जानकारी नहीं है। इस मामले में जानकारी प्राप्त कर बताऊंगा। अभय पाटिल, इन्होंने मुझे कोई निवेदन नहीं दिया है। जिला प्रशासन को भी निवेदन देने की जानकारी मुझे प्राप्त नहीं है। ನಾನು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲ, ಏನದಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ತಿಳ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲ, ಅವರು ಮನವಿ ನನಗೇನು ಮಾಡಿಲ್ಲ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತಕ್ಕೂ ಇದುವರೆಗೂ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತೇನೆ. कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन बैंगलोर और जिला घटक बेलगाम द्वारा एक वर्कशॉप का आयोजन। शहर के जिरगे भवन में कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन बैंगलोर और जिला घटक बेलगाम द्वारा 3 साल के पूर्वावलोकन के साथ साथ बदलते कानून और मीडिया के विषय पर एक वर्कशॉप का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के दिव्य सानिध्य स्थान पर हुक्केरी हिरेमठ चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी जी इन्होंने की। कार्यक्रम की अध्यक्षता वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन के राज्य अध्यक्ष शिवानंद तगडूरू इन्होंने की। कार्यक्रम का उद्घाटन बेलगाम जिला प्रभारी मंत्री गोविंद कारजोल इन्होंने किया। कार्यक्रम में विधायक अभय पाटिल, अनिल बेनके, बेलगाम डिस्ट्रिक्ट वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन के गौरवाध्यक्ष डॉक्टर भीमशी जारकीहोली, भारतीय वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन के अध्यक्ष BV मल्लिकार्जुनैया, सीनियर जर्नलिस्ट HP मदन गौडर, लेखिका उमा महेश वैद्य, जिला अध्यक्ष दिलीप कुरुंदवाड़े, उपाध्यक्ष राजशेखर पाटिल के अलावा अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 3 ವರ್ಷ ಮತ್ತು ಮಾಧ್ಯಮ ಮತ್ತು ಕಾನೂನು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಸಲುವಾಗಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನಾ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರು ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಶರಣ ಕಮಲದಲ್ಲಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಶಿವಾನಂದ್ ತಗೂರ್ ಅವರೇ, ದಕ್ಷಿಣದ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಅಭಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಇತರ ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತವರ ಗಣ್ಯಮಾನ್ರೆ, ಬೆಳಗಾವಿಯ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ದಿಲೀಪ್ ಅವರೇ, ಇತರ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ, बेलगाम में 1 साल में पत्रिका भवन का निर्माण कर पूरे देश के लिए मॉडल बनाएंगे अभय पाटिल।
इस कार्यक्रम के दौरान बेलगाम दक्षिण के एमएलए अभय पाटिल इन्होंने पत्रकारों को भरोसा दिलाते हुए कहा कि बेलगाम में पत्रकार संघ द्वारा निर्माण किए जाने वाले पत्रिका भवन को 1 साल में पूरे देश के लिए मॉडल भवन बनाने की जिम्मेदारी मैं और अनिल बेन के लेते हैं। ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಾರಜೋಳ ಸಾಹೇಬರು ಒಂದು ಹೇಳಬಹುದು, ನೀವು 11ರೊಳಗೆ ಹೋದ್ರಂದ್ರೆ ನೀವು 100 ವರ್ಷ ಬದುಕ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಿಮ್ ಜೊತೆಗೆ 100 ಮಂದಿನೂ 100 ವರ್ಷ ಬದುಕ್ತಾರೆ. ನೀವು 11ರೊಳಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಯಾಮೆರಾ ತಗೋಣ. ಯಾರು ಚಪ್ಪಾಳೆ ಹೊಡೆದ್ರೆ ಸಂಶಯ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಹೊಡೆದ್ರೆ ನಾನು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಮುಗಿಸಿ ನಾನು ಬೇಡಿಕೆ ಬರ್ತಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಪತ್ರಕರ್ತರು ಬೆಳಗಾವಿ ಕರೆಸಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ತೋರಿಸಿದ್ರೆ ದಿಲ್ಲಿ ಬಗ್ಗೆ ನಾನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ ಅಂದ್ಮೇಲೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಚಿತ್ರಗಳು ಬರ್ತಾವ. ಆದ್ರೆ ಹಂಗಿಲ್ಲ, ನೀವ್ ಹೆಂಗ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಹಂಗ ಬೆಳಗಾವಿ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ತೋರಿಸಿದಂಗೂ ಐತಿ, ಇನ್ನೂ ಇಲ್ಲ, ಅರ್ಧ ಸತ್ಯ ಐತಿ, ಅರ್ಧ ಸುಳ್ಳು ಐತಿ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಇಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಮತ್ತ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಏನು ಮಾತಾಡೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನನಗಿಂತ ಅನುಭವ ಇರುವಂತವ್ರು ಮತ್ತು ನಮ್ಮಂತ ಆಟ ಆಡಿಸಿದಾರೆಲ್ಲ ಮ್ಯಾಕ್ ಕುಂತಾರೆ, ನಾ ಏನ್ ಹೇಳ ಸಾಧ್ಯ. ಮತ್ ನಾವು ಬಹಳ ಜೂನಿಯರ್ ಫೀಲ್ಡ್ನಾಗ ನಾನೊಂದು ಇದಕ್ಕೆ ಮತ್ತೇನಾದ್ರು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಿದ್ರೆ ಮತ್ ನಾಳೆ ನಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ಗಳು ಬರೋದು ಬಂದಾತಂದ್ರ ಏನಾಗೋದು ಖಾತ್ರಿ ಐತಿ. ಇವತ್ತು ಅನೇಕ ಸವಾಲುಗಳು ಅದಾವ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ಈ ಯುಗದೊಳಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಬಂದ ನಂತರ ಏನು ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿದಾವ, ಅದೇ ರೀತಿ ತಾವು ಸಹ ಅನೇಕ ಸುದ್ದಿಗಳನ್ನ ಏನು ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕೊಡ್ತೀರಿ. ಆ ಬ್ರೇಕಿಂಗ್ ನ್ಯೂಸ್ ಇಂದ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಬ್ರೇಕ್ ಆಗ್ತಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಮುನ್ನೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಸುದ್ದಿಗಳು ಬರೋದು ಬಹಳ ಚಲೋ ಆಗ್ತಾವ ನಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸುದ್ದಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಸಮಾಜದ ಜಾಗೃತಿ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅದು ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ. ಅದು ಇನ್ನಷ್ಟು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಬೇಕನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಏನು ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ಏನು ಪತ್ರಿಕಾ ಭವನವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಿದಿರಿ. ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತನೇ ಹೇಳ್ತೀನಿ, ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ 1 ವರ್ಷದೊಳಗೆ ಈ ಭವನವನ್ನು ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಮಾದರಿ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘವನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾವು ಮತ್ತು ಅನಿಲ್ ವೇದಿಕೆ ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಅದನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಬರುವಂತಹ ದಿವಸದೊಳಗೆ ತಾವು ಅನೇಕ ಈ 3 ವರ್ಷದ ಮುನ್ನೋಟದೊಳಗೆ ಹಿಡಿದಿರ್ತೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸವಲತ್ತುಗಳ ಬಗ್ಗೆ ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಏನು ವೈದ್ಯಕೀಯ ನಿಧಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವಂತದ್ದು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದಲ್ಲಿರುವಂತಹ ಏನು ಬಸ್ನಲ್ಲಿ ಓಡಾಡುವ ಕ್ಲಾಸ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ನಾನು ಮತ್ತು ಬೆಂಕಿಯವರ ಜೊತೆ ಕೂಡಿಕೊಂಡು ಸುಮಾರು 50 ಶಾಸಕರ ಸಹಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡುವಂತದ್ದನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಎಲ್ಲ ಹೇಳಿ ಇನ್ನೂ ಏನಾದ್ರೂ ಕೆಲಸ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮಗೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಈ ವಿಷಯ ಒಳಗೆ ಜ್ಞಾನ ಇರದೇ ಇರೋದ್ರಿಂದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾತಾಡಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ರಾಜಕೀಯ ಭಾಷಣ ಬೇರೆ, ಬಂದವರು ಮುಂದೆ ಮಾತಾಡೋದು ಬೇರೆ. ಏನ್ ಮಾತಾಡ್ತೀವಿ ಎಲ್ಲ ಸತ್ಯ ಮಾತಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟ ಸತ್ಯ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಧನ್ಯವಾದ. महिला शौचालय में घुसा, हाथ में ग्लास लिए एक सनकी व्यक्ति। बेलगाम मार्केट पुलिस ने युवक को बाहर आने के लिए मनाया। कन्नड़ा साहित्य भवन के महिला शौचालय में एक अपरिचित सनकी व्यक्ति घुस गया था। सुबह 7 बजे शौचालय के अंदर गए इस व्यक्ति ने खुद को अंदर से लॉक कर लिया था। इस सनकी व्यक्ति को शौचालय से बाहर निकालने के लिए साहित्य भवन के कर्मचारियों के साथ पुलिस को करनी पड़ी बड़ी मुशक्कत। खुद को कित्तूर तालुक के खोदानपुर गांव का बाता रहा था ये सनकी। काफी देर तक पुलिस को इसे मनाना पड़ा। फिर इस व्यक्ति ने दरवाजा खोला तो इसके हाथ में ग्लास के टुकड़े मौजूद थे। पुलिस इस व्यक्ति को अपनी जीप में बिठाकर स्टेशन ले गई। ನಿನಗೇನ್ ಬೇಕಂತ ಕೊಡ್ತಾರೆ ಬಿಡೋನೆಲ್ಲ ನಿನಗೇನ್ ಬೇಕಲ್ಲ ನಿನಗೇನ್ ಬೇಕು ಸೇಫ್ಟಿ ಐತಿ
ಕೈಯಾನ ಫಸ್ಟ್ ಒಂದು ಬಕೆಟ್ ಹಾಕುವ ಬಕೆಟ್ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾನೆ ಹಾಕಪ್ಪ ಗಾಡಿ ತಗ ಗಾಡಿ ಹತ್ರ ತಗದ ಹಾಕೋ ಅಲ್ಲಿಡ ಹತ್ತ ಯಾರಿಲ್ದೋ ಯಾರು